एक छोटंसं कुटुंब होतं. आई वडील, त्यांची 3 मुलं, सुधाकर, श्याम आणि हरीश. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. पाहता पाहता मुलं मोठी झाली. मोठा मुलगा सुधाकर नोकरीला लागला. त्याच्या पाठोपाठ 2 मुले श्याम आणि हरीश इंजिनियर झाले. त्यांची लग्न झाली. श्याम आणि हरीश त्याच्या बायकोसोबत नोकरीसाठी परदेशात राहत होती आणि मोठा मुलगा इथेच नोकरी करत होता. त्याच्याजवळ आई वडील राहायचे. एक दिवस सुधाकरच्या घरी दारावरची बेल वाजली. सुधाकरच्या बायकोने शोभाने दरवाजा खोलला तर पुढे तिचा दीर श्याम आणि त्याची बायको होती. अरे श्याम भाऊजी, सकाळी सकाळी काही फोन नाही केला, सगळं व्यवस्थित आहे ना? अरे वहिनी, हे माझं पण घर आहे, मी कधी पण येऊ शकतो, माझी मर्जी, श्याम तोऱ्यात बोलला. सुधाकरची बायकोसुद्धा त्यांना पाहून गोंधळून गेली होती. कारण जो दीर कितीतरी महिने घरी आला नव्हता तो अचानक सकाळी सकाळी बायकोला घेऊन आला होता आणि त्यात किती तोऱ्यात बोलत होता. शोभा त्यांना म्हणाली, भाऊजी तुम्ही बसा, मी चहापाणी घेऊन आले. तोपर्यंत त्यांचा आवाज ऐकून सुधाकर बाहेर आला आणि म्हणाला, अरे श्याम, तू कधी आला, ते पण सकाळी सकाळी? अरे दादा, आम्ही आलो म्हणून तुम्हाला त्रास होतोय का काय? शेवटी हे माझं पण घर आहे, माझा पण हक्क आहे या घरावर, श्याम बोलला आणि त्याच्या बायकोकडे पाहिले. श्यामच्या बायकोने काहीतरी इशारा केला. तेवढ्या शोभा बाहेरच चहा पाणी घेऊन आली होती आणि दारावरची बेल परत वाजली. शोभाने दरवाजा उघडला तर समोर हरीश आणि त्याची बायको. अरे तुम्ही पण सकाळी सकाळी, काय झाले काय? सगळ्यांना आमची आठवण सोबतच आली की काय? शोभाने आश्चर्याने विचारले. कारण जे दीर सणासुदीला खूप कष्टाने यायचे ते आज सकाळी सकाळी आणि सोबत कसे आले होते? शोभा सगळ्यांना चहा बनवणार किचनमध्ये जाते. शोभा परत सगळ्यांना चहा देते. तर दादा, काय विचार केला आहेस? काय करायचं आहे पुढे? श्याम चहा पिता पिता म्हणाला. तिसऱ्या भावाने हरीशने सुद्धा सुधाकरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. काय विचार आहे? मला काय करायचं आहे पुढे मला? आपल्या भावांच्या बोलण्याने सुधाकर गोंधळून जातो. आईची तब्येत खराब आहे, डॉक्टरांनी शेवटचा निर्णय सांगितला आहे. मग पुढे जाऊन आईबाबांच्या प्रॉपर्टीचं कसं करायचं? आईच्या पुढेच सगळं निर्णय होऊन जाऊ दे, म्हणजे पुढे जाऊन भांडणं होणार नाहीत. छोट्या भावाने हरीशने सरळ सरळ शब्दात सांगितले. तुम्हाला कोणी सांगितलं की आईची तब्येत खराब आहे म्हणून, आणि डॉक्टरांनी शेवटचा निर्णय सांगितला आहे? सुधाकरने आश्चर्याने विचारले. जर तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही तर तुम्हाला काय वाटलं, आम्हाला काही कळणार नाही का? आम्हाला सगळं माहीत आहे की तू आणि बहिणी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करणार आहात. तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय? काय बोलताय ते तुम्ही? सुधाकरला खूप राग आला होता आणि शोभा तर आश्चर्याने सगळे काय बोलत होते ते ऐकत होती. तेव्हाच आरतीचं ताट घेऊन बाहेरून त्यांची आई म्हणजेच मुक्ताबाई आतमध्ये आली आणि म्हणाली, आजपर्यंत तुम्हा नालायकांना आईची काळजी नाही वाटली. आज कसं काय तुम्ही सगळे आपल्या आजारी आईला भेटायला आलेत? समोर आईला व्यवस्थित उभी राहिलेली बघितल्यावर तिघांनाही घाम फुटला. आई, तू ठीक आहेस ना? तुला व्यवस्थित पाहिल्यावर खूप आनंद झाला, श्याम आईला म्हणाला. तुम्हाला कशाचा आनंद झाला आहे ना, ते सगळं व्यवस्थित मला माहिती आहे, सगळं ऐकलं आहे मी. इतके महिने झाले तुम्हाला तुमच्या आईसोबत बोलायलासुद्धा वेळ भेटत नाही, ते आज सकाळी सकाळी आपल्या आईला कसे भेटायला आले? मी सांगते तुम्हाला तुमच्या आईची नाही तर तुम्हाला आईबापाची प्रॉपर्टी पाहिजे. त्या प्रॉपर्टीच्या हव्यासाने तुम्हाला इथे आणले आहे. जर मोठ्या भावाने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर केली तर? आईचं बोलणं ऐकून सुधाकरला आणि शोभाला घाम फुटला. कारण त्यांना वाटलं की आपल्या प्लॅनबद्दल आईला कळले तर नाही ना. पण आई, 2 दिवसांपूर्वी तर काकांनी फोन करून सांगितलं की तुमच्या आईची तब्येत खूप खराब आहे म्हणून, आणि डॉक्टरांनी शेवटचा निर्णय सांगितला आहे. हरीशचं बोलणं ऐकून आई गालात हसली. आणि काय बोलणार तो? शोभा म्हणाली. अरे हो, मी आईला परवा रुटीन चेकअपसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. आईंना बाथरूममधून बाहेर निघत होत्या तेव्हा त्याचा पाय सरकला आणि पडता पडता त्या वाचल्या. आईला पायाला थोडी जखम झाली, त्यामुळे आईला नीट चालता येत नव्हते. तेव्हा मी त्यांना तिथे खुर्चीवर बसून त्यांचं औषध आणायला गेले होते. तेवढ्यात काका डॉक्टरांकडे आले होते. तेव्हा त्यांनी आईला पाहिलं असेल आणि त्यांना वाटलं असेल की आई आजारी आहे म्हणून त्यांनी ही अफवा पसरवली असेल की आई खूप आजारी आहे. मी जेवढं तुम्हाला नालायक समजत होते त्यापेक्षा तुम्ही दुपटीने नालायक निघालात. आज सुद्धा तुम्ही तुमच्या आजारी आईसाठी नाही आला तर तिच्या प्रॉपर्टीसाठी आले आहात. बोलता बोलता मुक्ताबाईच्या डोळ्यात पाणी आलं. मुक्ताबाई रूममध्ये गेल्या आणि दरवाजा लावून घेतला. त्यांनी त्यांच्या नवऱ्याची दौलतरावांची आठवण झाली होती. त्या भूतकाळात हरवल्या. त्या आपल्या नवऱ्यासोबत खूप खुश होत्या. लग्नानंतर त्यांना 3 मुलं झाली आणि मोठी झाल्यानंतर 2 मुलं इंजिनियर तर 1 मुलगा इथेच नोकरी करत होता. वेळेबरोबर तिघांची लग्न झाली आणि त्यांची मुलंसुद्धा हळूहळू मोठी होत होती. दौलतराव देखील
सरकारी बँकेमध्ये मॅनेजर पदापासून रिटायर झाले होते. रिटायरमेंटच्या पैशातून त्यांनी शहरात वेगवेगळ्या सोसायटीमध्ये 2 फ्लॅट सुद्धा घेतले होते. दोन्ही इंजिनियर मुले नोकरीसाठी परदेशी गेली की दोघे मोठ्या मुलाकडे सुधाकरकडे राहायची. दौलतराव आणि मुक्ताबाई नातवंडाच्या सहवासात आनंदात राहत होते. हळूहळू त्यांना डोकेदुखीचा खूप त्रास होत होता. त्यांच्या काही टेस्ट केल्यानंतर कळाले की त्यांना ब्रेन ट्यूमर आहे. त्यांचं लगेच ऑपरेशन केलं. त्यानंतर त्यांनी अंथरूणच धरलं. त्यांना भेटायला पाहुणेरावळे यायचे तेव्हा मोठी सून शोभाचं तोंड वाकडं व्हायचं. तिला पाहुण्यांना चहा पाणी करायचं सुद्धा कंटाळा येत असे. दौलतरावांचं सगळं करायला फुल टाईम नर्स ठेवली गेली. वडिलांना भेटायला दोन्ही मुलं अर्ध्या तासासाठी आले आणि लगेच निघून सुद्धा गेली. अंथरूण पकडल्यामुळे त्यांची सगळी दिनचर्या बिघडली होती. सुधाकर आणि शोभाला आता ते ओझं वाटायला लागले होते. त्यांच्या पथ्याचं जेवण सुद्धा शोभा आता बनवत नसे. त्यांची फक्त बायको आणि नर्स त्यांच्याजवळ असायचे. जेव्हा सुधाकरने आणि शोभाने दौलतरावाची जबाबदारी झटकली तेव्हा त्यांच्या बायकोने मुक्ताबाईंनी त्यांची सगळी जबाबदारी घेतली होती. त्या सर्व आपली आणि त्यांच्या आजारी नवऱ्याची कामं करायच्या. मोठ्या मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यामुळे मुक्ताबाईंना आता त्रास होत होता. दौलतरावांच्या उपचाराला पैसा तर बँकवाल्यांनी सांभाळला होता, पण त्यांचं औषध भागवण्यासाठी मुक्ताबाईंना त्यांच्या मुलांवरच अवलंबून राहायला लागायचं. औषध आणायला सुद्धा त्यांचा मुलगा आणि सून कुरबुर करायचे. मुलांचं आणि सुनेचं तिरसट वागणं दौलतरावांना कळलं होतं. त्यामुळे त्यांची तब्येत अजूनच बिघडत चालली होती. त्यांची बायको मुक्ताबाई त्यांना समजून थकल्या गेल्या होत्या, पण त्यांच्या मनाला खूप लागलं होतं आणि यातच एक दिवस ते स्वर्गवासी झाले. दोन्ही मुलं 10-12 दिवस आली आणि आपल्या वडिलांचा कार्यक्रम करून निघून सुद्धा गेली. पण मुक्ताबाई आपल्या मोठ्या लेकाजवळ सुधाकर आणि शोभाजवळच राहायला लागल्या. पण त्यांना एक आश्रित सारखी जाणीव होत होती. मोठी सून शोभा त्यांचा रागराग करायची. दौलतरावांना रिटायरमेंटनंतर जे दुकान खरेदी केले होते त्यावर आता आई बसायची, पण सगळे पैसे आपल्या मोठ्या मुलाकडे द्यायची. पण एक दिवस मोठ्या मुलाची नोकरी गेली. त्यामुळे त्याच्यावर दया दाखवून आईने त्याला दुकान सांभाळायला दिलं आणि म्हणाली, आता माझं वय झालं आहे, मी पण थकले आहे, मला आता दुकान सांभाळलं जात नाही. त्या घरात राहून मोठ्या सुनेला घरातल्या कामात मदत करायच्या. आता मोठा मुलगासुद्धा कमवायला लागला होता. एक दिवस मुक्ताबाई म्हणाले की मला 4 धामच्या यात्रेसाठी जायचं आहे. त्यांची इच्छा तेव्हा मोठ्या सुनेला कळाली तेव्हा ती खूप चिडली आणि सुधाकरला म्हणाली, 4 धामच्या यात्रेसाठी माहिती आहे का किती पैसे लागतात ते? आपण तर कुठेच फिरायला जात नाही आणि तुम्ही तुमच्या आईला यात्रेसाठी पाठवणार का? कोणाला कुठे जायची गरज नाही. खरं तर शोभाला परदेशी फिरायला जायचं होतं, पण परदेशात जायला खूप पैसा लागत होता म्हणून सुधाकर नाही म्हणाला होता. त्याच रागात शोभा कुठेच फिरायला गेली नाही आणि त्याचाच राग ती काढत होती. आपल्या सुनेच्या तोंडून असं ऐकून मुक्ताबाई गप्प बसल्या, कारण त्यांच्याच मुलाची बोलती बंद झाली होती. परत कधीतरी जाईन हे मनाला समजून मुक्ताबाई गप्प बसल्या होत्या. आत्तापर्यंतच्या घराचा खर्च मुक्ताबाईंच्या दुकानावर होत होता. सुधाकर दुकानावर जे कमवायचा त्याचे पैसे त्याच्या आईच्या हातात देत होता. ही गोष्ट शोभाला खटकत होती. एक दिवस तिने यावर घरात तमाशा घातला. म्हणाले की दुकानाची कमाई पहिली माझ्या हातात येईल, कारण माझा नवरा कमवत आहे आणि नवऱ्याच्या कमाईवर पहिला हक्क त्याच्या बायकोचा असतो. मुक्ताबाईंनी या बोलण्यावर जास्त विरोध केला नाही, कारण घर सून चालवत आहे. एकच गोष्ट आहे, एकाच मुलाच्या आणि सुनेच्या जीवावर त्या आयुष्य घालवत होत्या. घरात फक्त सुख शांती लाभली पाहिजे. काय आपल्याला फक्त 2 वेळची भाकरी खाऊन आयुष्यात जगायचं आहे हाच विचार मुक्ताबाई करायच्या, पण त्यांच्या नशिबात नव्हतं. 2 वेळचं जेवण सुद्धा त्यांना शांतीत भेटलं नव्हतं. असं वाटत होतं की त्यांना त्यांच्या घरात राहणं मोठ्या सुनेला खटकत होतं. ती छोट्या छोट्या गोष्टींवरून मुक्ताबाईंचा अपमान करायची, टोमणे द्यायची आणि सुधाकर हे पाहून सुद्धा गप्प बसायचा. इच्छा नसून सुद्धा मुक्ताबाईला त्यांच्यासोबत राहावं लागत असे. एक दिवस मुक्ताबाई बाथरूममध्ये घसरल्या होत्या. मोठ्या कष्टाने सून त्यांना दवाखान्यात चेकअपसाठी घेऊन गेली होती. त्यांना त्यांच्या पायाला छोटीशी जखम झाली होती, त्यामुळे त्यांना नीट चालता येत नव्हतं आणि त्यांच्या सुनेची घरकामात मदतसुद्धा करता येत नव्हती. पहिल्या त्या जवळच्या मंदिरात जायच्या आणि तिथे तासनतास देवाच्या पायाशी घालवायच्या, पण आता पायाला लागल्यामुळे त्या 4 दिवसापासून मंदिरात गेल्याच नव्हत्या. घरात त्या एका जागेवर बसायच्या, पण शोभाला बघवत नव्हतं. ती सासूला सारखी टोमणे द्यायची की रडकड तोंड घेऊन सारखं घरात बसते. यापेक्षा तर पहिलं मंदिरात जात होती ते बरं होतं. सुखाने श्वास तरी घेता येत होता मला घरात. पोरांना चांगलं तरी खायला देत होती मी. आता यांची नजर त्या खाण्यावरच असते. त्या खाण्यातच त्यांचं मन जात असेल. कसं बसेल माझ्या पोरांना? हे ऐकून मुक्ताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. एक दिवस मुक्ताबाई रात्री पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जात होत्या, तेव्हा शोभाचा आवाज त्यांच्या कानावर पडला. शोभा सुधाकरला म्हणत होती की तुमच्या आईचं राहण्याची सोय दुसरीकडे करा.
तुमचे भाऊ तिकडे आनंदात राहतात, कसलाच त्रास नाही त्यांना. आपण काय एकट्याने मक्ता घेतलाय का त्यांना सांभाळायचा? ते दोघे सांभाळणार नसतील तर त्यांची दुसरीकडे सोय करा. हे सर्व ऐकल्यावर मुक्ताबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. दुसरीकडे सोय? हे कुठे पाठवणार आहेत मला? मी माझं घर सोडून कुठेच नाही जाणार. सुधाकरचा आवाज येतो की या वयात आईने कुठं पाठवायचं? कुठं पण पाठवा, पण मला या म्हातारीसोबत नाही राहायचंय. मी आता सहन नाही करणार, शोभा रागात म्हणाली. असे 2 दिवस निघून जातात. त्यांचा पाय पण बरा झालेला असतो. मुक्ताबाईंनी परत सुधाकर आणि शोभाचं बोलणं ऐकलं. मुक्ताबाईंना वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी चालू होती. मोठी सुनबाई शोभा खूपच घाईत होती. आपल्या सुनबाईपासून सुटका घेण्यासाठी मुक्ताबाईंनी खूप मोठा धक्का बसला. त्या आपल्या मुलाला आणि सुनेला काहीच त्रास देत नव्हत्या. नातवांची सुद्धा काळजी घ्यायच्या आणि सुनेला घरकामात हातभारसुद्धा लावायच्या. अजून छोटी मोठी कामंसुद्धा करायच्या त्या. शोभा असे दाखवत होती की सगळं काम तेच करते. मी तर दुकान आणि घरसुद्धा त्यांच्या हवाली केले. अजून काय करायला हवं होतं मी? त्यांना खूप टेन्शन आलं होतं. काय करावं तेच कळत नव्हतं. एक दिवस ते त्यांच्या रूममध्ये नवऱ्याच्या फोटोपुढे खूप उदास बसल्या होत्या. मनात खूप काही चाललं होतं. अचानक त्यांना पलंगाखाली असलेली पेटी दिसली. त्यांनी हळूच ती पेटी काढली आणि उघडली. त्यामध्ये काही फाईल्स, घराचे पेपर्स आणि दुकानाचे पेपर्स होते, जे मुक्ताबाईंच्या नावावर होते. त्या फाईल्स मिळवल्यानंतर त्यांच्यात एक जोश संचारला. दुसऱ्या दिवशी मंदिराचं कारण सांगून त्या फाईल्स घेऊन एका वकिलाकडे गेल्या. वकिलांनी पेपर पाहिले. वकील ते पेपर पाहिल्यावर म्हणाले, नवऱ्याचे निधन झाल्यावर त्यांची सगळी संपत्तीवर त्यांच्या बायकोचा हक्क असतो आणि इथं तर तुमच्या नावावर घर, दुकान, फ्लॅट्स आहेत. तुम्हाला कोणच बाहेर काढू शकत नाही. कायदा तुमच्या बाजूने आहे. हे ऐकूनच मुक्ताबाईंच्या डोक्यात प्रकाश पडला. डोळ्यात एक प्रकारची चमक आली. वकिलांचा सल्ला घेतला आणि त्या घरी गेल्या. घरी आल्या तर पाहिलं की त्यांची दोन्ही मुलं आणि त्यांच्या बायका परदेशावरून घरी आल्या होत्या. मुक्ताबाईंसाठी हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतं, कारण ते बोलवल्यावर कधीच येत नव्हते आणि आज अचानक दोन्ही मुलं आणि त्यांच्या बायका मुक्ताबाईंच्या पुढे होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांच्या गप्पा ऐकल्या होत्या आणि त्यांना समजायला वेळ लागला नाही की हा चमत्कार कसा झाला तो. मुक्ताबाई भूतकाळातून बाहेर आल्या आणि त्या रूमच्या बाहेर तिन्ही मुलं आणि त्यांच्या बायकांपाशी आल्या. दोन्ही मुलांनी आईच्या काळजीचा देखावा केला आणि म्हणाले, तू ऐकलं आहेस तर बोल, काय विचार आहेस तुझा? हे बघ आई, आता तुझं वय झालं आहे. तू जिवंत आहेस तोपर्यंत आम्हाला वाटणी करून दे. आमच्या तिघांना बरोबर हिस्सा करून दे, तेव्हा आम्ही आनंदात राहू. हे ऐकून मुक्ताबाई बोलली, हे बघ बाळा, तुमच्या दोघांसोबत तर मी नंतर बोलते. पहिलं माझ्या लाडक्या मोठ्या मुलाबरोबर आणि मोठ्या सुनेबरोबर बोलते. हां, तर काय म्हणाला होतीस तू शोभा? मला त्या घरात तू सहन करू शकत नाहीस. आपण सगळे एका घरात राहू शकत नाही. माझ्यापासून तुला खूप त्रास होतो. सुधाकर बाळा, काय सांगू तुम्हाला, नाही पण मलाच खूप त्रास होतोय. खरंच हे खूप घर छोटं पडतं आणि मी एक उपाय शोधला आहे, म्हणजे आपण सगळेच खुश राहू. मुक्ताबाईंनी सगळे फाईल्स वाचून दाखवल्या. तेव्हा तिने मुलांच्या आणि त्यांच्या बायकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घराची, दुकानाची आणि दोन्ही फ्लॅटची मालकीण आहे मी. आणि सुनबाई, तुम्ही दोघे या घरात राहू शकत नाही. कुठेतरी जाऊन मोठं घर घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्यापासून त्रास होणार नाही आणि हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. अजून एक, तुम्हाला या घरासोबत दुकानसुद्धा सोडून जावे लागेल. ऐकलं का सुधाकर? आता तू नवीन नोकरी शोध. तुझ्या जागेवर मी एका मुलाला दुकानावर ठेवले आहे, जो दुकानाचं सगळं काम बघेल. मुक्ताबाईंचा साहस आणि हिंमत पाहून तिने मुलांना आणि त्यांच्या बायकांना धक्काच बसला. ते आपल्या आईकडे डोळे मोठे करून पाहत होते. त्यांना एक गोष्ट माहीत की त्यांची आई त्यांना घराबाहेर काढेल. त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तेव्हा सुधाकर म्हणाला, आई तुला माहिती आहे का तू काय बोलतेस ते? आम्ही दोघांनी तुझी किती सेवा केली आहे आणि आम्ही दोघांनाच घराबाहेर काढते आहेस तू? हो, तू बरोबर ऐकलंस. तुम्ही दोघं एवढ्या खालच्या पातळीचं काम करू शकता, आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवू शकता, तर मी सुद्धा तुम्हा दोघांना घराबाहेर काढू शकते की नाही? आई, असं कसं करू शकतेस? आपल्याच मुलांना आणि सुनेला घराबाहेर काढतेस. लोक काय म्हणतील? सगळ्या नातेवाईकांत चर्चा होईल. आम्ही तुझी मुलं आहोत. सुधाकर म्हणाला, मी पण तुझी आई आहे, तर तू कसं काय मला घराबाहेर काढू शकतोस? तुला थोडी पण लाज वाटली नाही का? तू प्रत्येक गोष्टी तुझ्या बायकोची साथ दिलीस. मी हा विचार करून गप्प बसले, चला घराची सून आहे, कायम आनंदी राहिली पाहिजे. सून आनंदी असलं की घरात लक्ष्मी टिकून राहते. पण मी या गोष्टीवर गप्प बसणार नाही की तू तुझ्या बायकोसोबत राहून मला माझ्याच घराच्या बाहेर काढशील. या घरावर तुझा आणि तुझ्या बायकोचा काहीच हक्क नाही. तसे या फ्लॅटवर तुमच्या तिघांचाही सुद्धा काहीच हक्क नाही आहे. कायद्यानुसार या सगळ्यांचे वारसदार मी आहे. सुधाकर आणि शोभाने मुक्ताबाईंचे पाय धरले आणि माफी मागून रडायला लागले. पण मुक्ताबाईंनी त्यांचं काहीही ऐकलं नाही.
त्यांनी त्यांच्या मनावर दगड ठेवून त्यांना घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. सुधाकर आणि शोभाची अवस्था पाहून बाकीच्या 2 मुलांची आणि त्यांच्या बायकांची सुद्धा बोलती बंद झाली होती. कारण त्यांनी याआधी आपल्या आईचं स्वरूप पाहिलं नव्हतं. हे जी 2 मुलं आणि सुना परदेशावरून आले होते ते गुपचूप काहीच न बोलता बाहेर निघून गेले. शेवटी सुधाकर आणि शोभाला ते घर सोडून जावं लागलं. मुक्ताबाईंनी घरात 2 नोकर ठेवले आणि सोसायटीमध्ये 2 फ्लॅट भाड्याने दिले. मुक्ताबाईंनी आता त्यांच्या मुलांच्या विना शांती जीवन जगत होत्या आणि त्यांच्या त्या निर्णयावर त्या खुश होत्या. या गोष्टीला आता 6 महिने झाले होती. या 6 महिन्यात सुधाकर आणि शोभा मुक्ताबाईंची माफी मागायला 10 वेळा तरी आले असतील. सुधाकरच्या नोकरीवर फक्त त्यांचं घर चालत होतं. त्याला घर भाडे भरायला परवडत नव्हतं. मुक्ताबाई हे जाणून होत्या. मुक्ताबाईंनी त्यांच्या नातवासाठी सुधाकर आणि शोभाला माफ केलं. सुधाकर आणि शोभासुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. सुधाकर आणि शोभाने मुक्ताबाईंची माफी मागितली. श्याम आणि हरीशने आपल्या आईची माफी मागितली. पण मुक्ताबाईंनी स्वतःच्या नावावर दुकान, फ्लॅट्स, घर त्यांच्या मुलांवर नावावर केलं नाही. त्यामुळे सुधाकर आणि शोभाला त्यांची सेवा करणं भाग होतं. अशा प्रकारे मुक्ताबाईंनी त्यांना चांगल्याच प्रकारे धडा शिकवून त्यांना माफही केलं. तर मित्रांनो, मुक्ताबाईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.